चांगलं वातावरण, हवेचे वारे थोडेसे क्रीडांगणावरती वाहत आहेत। अगदी आमच्या समोर एक टोल नाका आहे, भले खऱ्या अर्थाने सध्या तरी बंद आहे, परंतु या विभागाची टोल नाका म्हणूनच ओळख होती। अगदी कवाड नगरीमध्ये आहात, भिवंडी नगरीमध्ये, ज्या भिवंडी नगरीमध्ये सातत्याने क्रिकेटचा खेळ हा देखणाच असतो। प्रिन्स मूवीज शब्द नाही आहेत, कारण पडघा असो, त्यानंतर भिवंडी मधला कानाकोपरा असो, असा कोणताही कानाकोपरा नसेल जो प्रिन्स मूवीजने खऱ्या अर्थाने कव्हर केला नसेल। अगदी चॅलेंजिंग ग्राउंड पासून तर महापौर चषकापर्यंत। माज खान, आज सूरज आहेत आमच्या समोर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये। सूरज समवेत जर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर किरवली येथे सुद्धा होते, KPL मध्ये, किरवली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सूरज होते। त्यांच्या छोटे कॅमेरामॅन नाही आहेत, जे खऱ्या अर्थाने चप्पल आहेत भरपूर, ते आज त्यांच्या समवेत नाही आहेत, परंतु बिना उपस्थितीने खऱ्या अर्थाने एक कॅमेरा सह प्रिन्स मूवीज ही कॅमेरा वाहिनी, ही वाहिनी आहे, ही खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये कार्यरत आहे। जर विचार केला गेला तर छोटीशी वाहिनी होती, त्या छोटीशा वाहिनीने खऱ्या अर्थाने एक प्रयोग केला गेला आणि त्या प्रयोगामधनं आपल्याला यशस्वी व्हायचं आहे हे मनामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी आशा बाळगली गेली। आणि मनामध्ये जेव्हा आशा बाळगली गेली ना, तेव्हा प्रिन्स मूवीज अनेक साऱ्या विभागामध्ये कार्यरत होत असताना या विभागामध्ये सुद्धा सातत्याने कार्यरत राहिली। आणि जर प्रिन्स मूवीजचा आपण विचार केला गेला तर तब्बल आता जी वाहिनी या स्पर्धेला कव्हर करते ना, तिचे 2.8K सबस्क्रायबर त्या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत। म्हणजे 3 वाहिन्या तुम्हाला सातत्याने या सर्व स्पर्धेला कार्यरत होताना पाहायला मिळाला। या स्पर्धेमध्ये ही प्रिन्स वाहिनी त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण ज्या अर्थाने 3 दिवसामध्ये जी काही काटकसर लागेल ना, ती काटकसर अगदी त्यांच्या श्रमाने भागवण्याचं काम करतील। सन्माननीय शेलारचे हरेश दादा बारगडे नक्की साहेबांना विनंती करेन, त्या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। टीम जय बजरंग शेलार आणि गावदेवी साखरोळी दोन्ही टीमचे 12th मॅच नाही आहेत। पहिला बॉल पडण्या अगोदर जर एखाद्या टीमचा 12th मॅच नसेल तर तुम्हाला 2 धावसंख्येने पॅनलाइज केले जाईल। या गोष्टीची नक्कीच आम्ही तुम्हाला दखल देतो। आणि 12व्या खेळाडूचा ड्रेस कोड हा कंपल्सरी राहील। जो तुमच्या टीमचा ड्रेस कोड आहे तो ड्रेस कोड 12व्या फिल्डरला सुद्धा कंपल्सरी असणार आहे। या गोष्टी बंधनकारक असणार आहे तुमच्यासाठी। या गोष्टीची आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत विनंती पोहोचवतोय। जय विजयनगर शेलार वर्सेस गावदेवी साखरोळी अशी मॅच। कॅप्टनची रणनीती, टॉस जिंकून घेतली गेली बॅटिंग, आघाडीला पाठवले गेले 2 बॅट्समन ललित आणि त्यांच्या समवेत गणेश धनेश। या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली आहे। टीम साखरोळीच्या माध्यमातून पहिला गोलंदाज आकाश त्या ठिकाणी यूज केला जातोय आणि मॅचला होईल स्टार्ट। पहिलाच बॉल बॉडी लेंथ वरती यष्टीरक्षक वळले गेल्यात, चेंडू खाली वळतात आणि पहिली धाव लेग बायच्या रूपाने आली। सिंगलने खातं उभारत असताना टीम जय बजरंग शेलार याच क्रीडांगणावरती ना पॉवर शेलार या टीमचा खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला होता। गत दिवसामध्ये एक स्पर्धा मी कव्हर केली गेली होती, त्यामध्ये पॉवर शेलार असेल, कवाड असेल, त्याच्यानंतर जर आपण पाहिले गेले तर असंख्य अशा संघाने ना खूप चांगल्या प्रकारे दांडगा परफॉर्मन्स या क्रीडांगणावरती केलाय। शॉट ऑफ लेंथ होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे त्या ठिकाणी कॉट बियांची की लिडिंग एज आहे की नाही, परंतु पंच सांगतात तेच सहमत नाहीयेत पंच। प्रसाद सर अनुभवाची शिदोरी आपल्या कमरेला बांधून त्या ठिकाणी त्यांनी डिसिजन दिला गेला की हा व्हाईट बॉल। तर शेलार चे नक्की जे प्रेक्षक आहेत, जे खेळाडू कक्षामध्ये बसलेले आहेत, विनंती करेन खेळाडूंना की त्या ठिकाणी एकही प्रेक्षक नकोय। व्हाईट बॉल आला, टीमची धावसंख्या 2।
या वेळेला बॅटवरती मिडाला इनफिल्डला भेटून खूपच वेगाने वाईडिश लॉंग ऑनला हा बॉल सरळ गोळी सारखा हा जसा बंदुकीत निघते गोळी तशा प्रकारे हा बॉल बॅट मधनं निघाला गेला. अगदी परफेक्ट बॅट मिडल भेटून त्या ठिकाणी इनफिल्डला बॉल सीमारेषे पार हा चौकार. चौकार आलाय. टीमची धावसंख्या चौकाराने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू लेग बायच्या रूपाने आली सिंगल, दुसऱ्या बॉलला वाईट, तिसऱ्या बॉलवरती हा चौकार आलाय. तमू खेळण्याचा प्रयत्न लीडिंग एज होती, एसटी रक्षकाने केली चुकी, कॅच झाली ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला त्या फलंदाजाची इथनं कॅच झाली ड्रॉप. फलंदाज होते स्ट्रायकर एंडवरती तुम्हाला पाहायला मिळाले धनेशच्या बॅटमध्ये एक चौकार आला कारण स्ट्रायकर एंडवरती पहिल्या बॉलवरती ललित खेळत होते. ललित बॅट आणि बॉलचा संपर्क ललितच्या पाहायला मिळाला नाही. पहिल्या बॉलवरती आली लेग बायची सिंगल, त्याच्यानंतर आला चौकार आणि त्याच्यानंतर आता कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली, ऑन साइडला उचलला गेलाय. दुसरी एक संधी, पाठमोरे वळतात फिल्डर, डीप मध्ये अजून एक फिल्डर आलाय. कॅच झाली ड्रॉप पुन्हा एकदा दुसरी धनेशी. त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 2. 2 वेळा जीवनदान मिळाला गेलाय. जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल हे पाहणं ना तेवढं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये हेच असतं, तुम्हाला एखाद वेळेला जीवनदान मिळतो, जीवनदानामधनं नक्कीच तुम्हाला एक नवा आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वास जेव्हा माणसामध्ये येतो ना तेव्हा तो माणूस तुमच्यासाठी घातक सुद्धा ठरू शकतो. 2 कॅच ड्रॉप झाल्यात, अजून एक संधी मिळेल. आता डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन नाहीये, एक्स्ट्रा कव्हर एक टप्पा घेतल्यानंतर अडवू शकत नाही. फिल्डर चेस करणं थोडंसं मुश्किल होतं. जीवनदानाचा फायदा इसनं उचलत असताना धनेशच्या बॅटमधनं अजून एक चौकार. देण्याचा प्रयत्न मिड विकेट भेदू शकले नाही. फिल्डर होते त्या ठिकाणी उपस्थित, त्यांनी बॉल अडवला गेला. बॉलवरती आली सिंगल, स्ट्राईक झाली रोटेट. ललितकडे स्ट्राईक कदाचित आता या ठिकाणाहून आली असेल. ललितकडे जरूर स्ट्राईक आहे परंतु पहिले षटक त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आकाश यांचं संपन्न झालं, फिनिश झालाय पहिला षटक आणि पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या 13. या गाण्याबद्दल आपण चर्चा करत होतो. सध्या खऱ्या अर्थाने बदलापूर मधनं अनेक साऱ्या गाण्यांची खैर्यात लोकांपर्यंत पोहोचवली जातात. राज इरमाली असेल, त्याच्यानंतर सॅमी कालन जे दुटण्याचे आहेत, पायल पाटील असेल, त्यानंतर जर आपण पाहिले गेले ना परेश मात्रे जे कल्याण खडकपाड्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून हे सर्व गाणे त्या ठिकाणी बनवली जातात. तर टीमची धावसंख्या पहिल्या षटकानंतर 13, 13 ऑन बोर्ड. 5वी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आंब्याचा पाडा या कॅप्टनला विनंती करेन की तुम्हाला या मॅच नंतर लगेच टॉस करायचा आहे कारण या संघामधनं जो विजयी होईल तो टीम आंब्याच्या पाड्यासोबत खेळेल. तर विनंती करेन टीम आंब्याचा पाडा, जर कॅप्टन किंवा प्रतिनिधी आमचा आवाज ऐकत असाल हरकत नाहीये. आमचे सतीश दादा तुम्हाला नक्कीच खेळताना पाहायला मिळतील कारण या स्पर्धेमध्ये आणि क्रीडांगणावरती ना अक्षरशः त्यांनी आपला स्वतःचा घाम गाळलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आम्ही पाहिली त्यांची मेहनत, त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती ती यशस्वी स्पर्धा संपन्न झाली आणि या आजच्या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने एक प्रमुख घटक आहेत ते उपस्थित आहेत. आंब्याच्या पाड्याच्या टीमचे कॅप्टन सतीश जाधव. तर गोलंदाज त्या ठिकाणी तयार होतोय टीम साखरोलीच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये गणेश जागोन खेळण्याचा प्रयत्न, लेफ्ट केलं गेलं चेंडूला, फॉलो केलं गेलं होतं, लाईन फॉलो केली होती. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला गेला. ज्या ठिकाणी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले, ज्या बॅट्समनच्या माध्यमातून 2 चौकार आले. धनेश होते त्या ठिकाणी. बॉलला फॉलो केलं गेलं होतं कारण त्यांनाही माहिती आहे अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघेल, त्याच्यामुळे जास्त बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु हा बॉल वाईड आलाय. टीमची धावसंख्या 14. लो फुल टॉस अटेम्प्ट केला, स्लॉट मध्ये हा बॉल स्क्वेअर लेगला अगदी भेदून फिल्डर होते त्या ठिकाणी मेहनत केली गेली नाही आणि बॉल पाहायला मिळतो सीमारेषे पार. धनेशच्या बॅटमधनं अजून एक नेत्र दीपक चौकार.
हा ॲक्शन रिप्ले पहा, कारण एका गोष्टीची दखल मी कानापर्यंत पोहोचवली गेली ललितच्या, की डावखुऱ्याच्या फलंदाजासाठी हवेचे वारे हे अनुकूल आहेत. अनुकूल परिस्थितीला अगदी त्यांनी साधली गेली, शोधला गेला तो फटका आणि षटकार सुद्धा पाहायला मिळतोय. सफल झाले, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, अपील केली जाते कॉडबियनची, पंच सहमत नाहीयेत. प्रसाद सर तेच अनुभव सांगत असताना की या बॉलवरती खऱ्या अर्थाने चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये, त्याच्यामुळे प्रसाद सर थांबले गेले, कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. आणि सांगत असताना त्या ठिकाणी अगदी कमरेच्या थोडासा खाली बॉल होता, लो फुल टॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला ललितचा, फटका फसला गेला, बॉल आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि हा डॉट बॉल. पुन्हा एकदा लेक्सवरती बॉल स्लॉक स्वीप पुन्हा एकदा केला गेला, फिल्डर त्या ठिकाणी चेस करतील कदाचित. 3 टप्प्यावरती चेंडूला स्ट्रायकरवरती फेकी गेली, धोक्यामध्ये विकेट. ललितची थोडीशी पुढे आले श्रीरक्षक आणि त्याचा फायदा लगेचच उचलला गेला ललितने. आणि या बॉलवरती दुहेरी धावसंख्या एक वडत असताना 2 धावसंख्या, टीमची धावसंख्या 30. या षटकामधला जर आपण विचार केला गेला तर एक षटकार वगळताना खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली होती गणेशने, परंतु त्याच्या समोर आले धनेशने आपल्या भात्यामधली तलवार काढली, अगदी मॅनामधनं काढून जे 2 फटके दाखवले ना, त्या 2 फटक्याने खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे स्कोर कार्ड रचला गेला. आणि या षटकामध्ये तब्बल 17 धावसंख्या खर्च होत असताना षटक क्रमांक 2 संपन्न झाले गणेशचं. ही रणनीती पाहता तुम्ही, 5 चेंडू फेस केल्या गेल्यात ललितने, बनवल्या गेल्या धावसंख्या 10, धनेशने 7 चेंडू फेस केल्यात, बनवल्या गेल्या धावसंख्या 15, तब्बल धावसंख्या 30. 2 षटकाचा खेळ संपन्न आणि 2 षटकांचा अजूनही खेळ उर्वरित आहेत. म्हणजे येणाऱ्या 4 षटकामध्ये ज्या धावसंख्या त्यांना बनवायच्या होत्या ना, म्हणजे 3 षटकामध्ये 30 धावसंख्येचा टार्गेट त्यांना कंप्लीट करायचा होता, परंतु त्या अनुमानाने सध्या तरी एक चांगल्या स्थितीमध्ये आहे जय बजरंग शेलार. यावेळेला फटका ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर प्रोटेक्शन दिले गेले, पडल्यानंतर बॉल त्या ठिकाणी स्किड झाले क्षेत्ररक्षक आणि 2 धावसंख्या नक्कीच येतील. 2 धावसंख्या आल्यात, बॉलर त्या ठिकाणी यूज केला गेला 3रा. जर आपण पाहिलं गेलं तर टीम साखरोलीच्या माध्यमातून गणेशचं षटक समाप्त झाल्यानंतर रमेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. पहिल्या बॉलवरती आल्या दुहेरी, धावसंख्या 32. शॉर्ट ऑफ लेंथ होता, लवकर पीक केला गेला, लाईन ओळखली गेली, सरळ फेकून देत असताना लॉंग लेगच्या दिशेने एक टप्पा घेतला गेला बॉलने, प्रेक्षकांमध्ये बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती हा प्रहार रमेशवरती चौकार. बचना ए हसीनो. यावेळेला जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो, जसा बॅट वरती आला तसा दंदन करत लॉंग ऑफ सीमारेषी पार, हा षटकार. नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या जे कमरेवरती हात तुम्हाला पाहायला मिळतात ना, हे सरळ तुम्हाला सांगून जातील की गोलंदाजाचा खऱ्या अर्थाने समाचार घेतला जातोय. रमेशला पाठवलं गेलं गणेश नंतर, गणेशने खर्च केल्या होत्या धावसंख्या 17. ते षटक थोडंसं गाळायचं होतं. हा ॲक्शन रिप्ले पहा, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी जागेवरून खेळले आणि फटका जसा बॅटवरती मिडल झाला ना, तेव्हा कॉन्फिडंट होतं त्या ठिकाणी धनेशला की हा बॉल तर बॅटच्या रिदम मध्ये आलाय. आणि त्या ठिकाणी सांगत असताना धनेश की आपल्या टप्प्यात आलो की आपण कार्यक्रम करतोच. एक चौकार, एक षटकार आला या षटकामध्ये. या वेळेला आता लाईन चांगली, फुल लेंथ बॉल, अगदी खोला चेंडू टाकला होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. बॉल अगदी घरंगळत तुम्हाला लॉंग ऑफला पाहायला मिळाला असता, पण तो आउटफील्डच्या माध्यमातून थोडंसं वळण घेतलं गेलं बॉलने. बॉल आला लॉंग ऑफला, लॉंग ऑफचा फिल्डर, ज्या फिल्डरने खऱ्या अर्थाने त्यांच्या टीमची टी शर्ट परिधान केली गेली नाहीये, म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी नक्कीच लागेल. यावेळेला फटका चांगला आहे, ऑन साइडला बॅट वरती परफेक्ट मिडल आहे, मिड विकेटला बॉल सरळ फिल्डर होते, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय. या षटकामधला हा 2रा षटकार. आतमध्ये चालू आहे. हा पहा ऍक्शन रिप्ले, लेग स्टंपवरचा बॉल अगदी थांबले, बॉलची गती ओळखली गेली, लाईन ओळखली गेली आणि बॉलच्या मिरेट मध्ये कसं खेळावं ना, खऱ्या अर्थाने आता हेच धनेश दाखवतोय. वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती पोहोचला गेला. टीमची धावसंख्या तब्बल आपण विचार केला गेला तर पोहोचली गेली 50 या आकड्यावरती. 50 धावसंख्या ओलांडल्या गेल्यात टीम बजरंग शेलारने. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन, संधी बनू शकते, संधी सोडू शकत नाही, कारण इथनं नामी संधी धनेशला बाद करण्याची, परंतु सोडली गेली संधी. 2 धावसंख्येत आल्या, तिसरीसाठी वळल्या गेल्यात. धनेश आणि ललित यांच्यामध्ये कन्व्हर्शन झालं, गोलंदाज रमेशने कलेक्टिंग केली गेली नाही आणि अखेरकार दिवसा ढवळ्या एका धावसंख्येची चोरी.
संध्या ना चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. ज्या प्रकारे एखाद्या चायमध्ये बिस्किट तुम्ही जास्त खऱ्या अर्थाने बुडवून ठेवता, तो बाहेर काढता आणि बाहेर काढल्यानंतर जो हातामधनं विरघळतो ना, सटकतो ना, तशाच प्रकारे निसटला गेला खऱ्या अर्थाने हा झेल. कारण झेल खाली पोचले गेले नाहीत. ज्या प्रकारे पोचले गेले नाहीत ना, त्या प्रकारे जर आपण पाहिलं गेलं तर बॉल अडवला असता, पोचले असते, धनेशची विकेट आली असती, 35 धावसंख्येची वादली खेळी करणारा धनेश बाद झाला असता. परंतु सत्ता गेल्यानंतर शान पण जातं ना, तशा प्रकारे क्रिकेटचा खेळ असतो. रोहित गोलंदाजी हाताळत होते, आम्हाला रमेश सांगितलं गेलं, आम्ही तुमच्यापर्यंत रमेश पोहोचत होतो, परंतु हरकत नाहीये. त्या ठिकाणी 12th मॅन नाहीये टीम साक्रोलीचा आणि त्यांना खऱ्या अर्थाने पॅनलाइज सुद्धा केले गेलेले आहे. त्यांचा टी शर्ट सुद्धा नाहीये, 12वा खेळाडू सुद्धा नाहीये. म्हणजेच 4 धावसंख्येने टीम साक्रोलीला पॅनलाइज केले जाईल. टीमची धावसंख्या 53. गोलंदाज वैभव, मागचं षटक राहिलं 23 धावसंख्येचं महागडं रोहित यांचं. आता आल्यात वैभव. पहिलाच बॉल ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर, ग्लास खऱ्या अर्थाने परिधान करून त्या ठिकाणी गोलंदाज गोलंदाजी करतायत. व्हाईट टी शर्ट, 94 जर्सी क्रमांक, ब्लॅक शूज, डोळ्यांवरती गुगल आणि हातामध्ये घड्याळ सुद्धा आहे. ही बॉडी लँग्वेज तुम्हाला पाहायला मिळते. बॉलर शॉर्ट ऑफ लेंथ, वैभवचा हा बॉल अगदी उंच हवेमध्ये, हा बॉल 2 फिल्डर पुन्हा एकदा बॉल खाली पाहायला मिळाले. त्याच्या अगोदर जे नक्कीच शॉट मध्ये फिल्डर होते इनफिल्डच्या आतमध्ये, त्यांनी बॉल अडवला गेला. या बॉलवरती आल्या धावसंख्या 2 जे जोडल्या गेल्या धनेशच्या खात्यामध्ये. धनेशला ना खऱ्या अर्थाने स्वतःला स्ट्राईक हवी होती. तब्बल 40 धावसंख्येवरती पोहोचतोय आणि पाहूया आजच्या दिवसातली पहिली अर्धी शतकीय खेळी पर्यंत तर सध्या वावरतोय, 10 अजूनही बाकी आहेत. यावेळेला फटका चांगला, अगदी रूम बनवले गेले, जागा शोधली गेली, लॉंग ऑन आणि मिड विकेटची गॅप इथनं भेटत असताना बॉल जाईल मिड विकेट, सीमा रेषे पार. इट इज अ कडक. थँक्यू. नाही आता वैभवच्या डोळ्यांवरती चष्मा शोभणारच नाही, षटकार आलाय. अजून एकदा शॉट ऑफ लेन, घरंगळत हा बॉल तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. वाईडिश थोडेसे खेळाडू आहेत, मिसफील्ड झाल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक जरूर मिळेल. फक्त 2 धावसंख्या आता बाकी आहे. 2 धावसंख्या जर झाल्या ना तर या स्पर्धेमधली पहिली अर्धी शतकीय खेळी तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजेच फलंदाज बॅटिंग करत असताना धनेशची. एक षटकार तर आलाय, एक दुहेरी धावसंख्या आली. पहिल्या बॉलवरती आला वाईट, दुहेरी आली, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर परत दुहेरी आली. वैयक्तिक धावसंख्या 48, टीमची धावसंख्या 64, एकी गडी गमावला गेला नाही. म्हणजे आजच्या दिवसातली ना 64 धावसंख्येची ही पहिली भागीदारी आहे जी मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं ना तर फेविकॉल सारखी तक धरून बसली. यावेळेला ऑफ साइडला उचलला गेला फटका, संधी नसेल आणि आजच्या दिवसातली या स्पर्धेमधली पहिली अर्धशतकीय खेळली राहते नावावरती जय बजरंग शेलार टीम आणि नाव आहे खेळाडूचं धनेश. धनेश नक्की बॅट दाखवायची आहे. 50 धावसंख्येची खऱ्या अर्थाने मादक खेळी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली. हा पहा 50 धावसंख्या बनवणारा फटका, थांबले गेले, जागेवरून स्ट्रोकचं सिलेक्शन, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलवरती नजर अगदी गरुडासारखी होती. ज्या प्रकारे गरुड एखादा शिकारावरती नजर ठेवते ना तशाच प्रकारे नजर होती धावसंख्या बनवण्यासाठी. आणि वैयक्तिक 17 बॉल फेस करत असताना 54 धावसंख्येवरती पोहोचली गेली आणि 64 धावसंख्येची या 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप पाहायला मिळाली, ललित आणि बॅट्समन धनेश. यावेळेला अजून एक फटका, गॉगल जसा उतरवला गेला तसा बॉल अगदी बॅट वरून उतरवत असताना तुम्हाला पाहायला मिळाला स्क्वेअर लेगला, स्क्वेअर लेग भेदत असताना लागोपाठचा त्याच दिशेने दुसरा षटकार. धनेश ही झोन 5 नाव. या खेळपट्टीवरती तुम्हाला शॉर्ट ऑफ लाईन जास्तच पाहायला मिळेल, कारण 76 धावसंख्या म्हटलं गेलं तर आजच्या दिवसातला आहे स्कोर. लिडिंग एज आहे. सत्ता गेल्यानंतर शानपण येऊन काही फायदा नसतं, भात करपून गेल्यानंतर अवकाळी पावसाचा सुद्धा काही फायदा नसतो. तशा प्रकारे शेवटच्या बॉलवरती धनेश बाद झाले, ज्या धनेशने खऱ्या अर्थाने बनवल्या गेल्या खूप चांगल्या प्रकारे धावसंख्या. हा बॅटिंग अनालिसिस पहा आणि ज्या अर्थाने तुम्ही पाहतात ना की एकी गडी गमावला गेला नव्हता पाहिलं गेलं तर 23 बॉलमध्ये
24व्या बॉलवरती एक गडी गमावला गेला, म्हणजे शेवटच्या बॉलवरती धनेश बाद झाले. ज्या धनेश विजयने 19 बॉल फेस करत असताना 60 धावसंख्या बनवल्या गेल्या. 5 बॉल फेस करत असताना 10 धावसंख्या. त्यांना खऱ्या अर्थाने ललितने खूप चांगल्या प्रकारे योगदान दिलं. आपण 10 वर्षापूर्वी एक मारुती सुझुकीची ॲड तुम्ही पाहिलीच असेल. त्या मारुती सुझुकीच्या ॲड मध्ये एक मुलगा म्हणत असतो की पापा की करा पेट्रोल खतम ही नाही होता. तशा प्रकारे पार्टनरशिप बंदच झाली नाही. हा पहा बॉलिंग समरी. आकाशने खर्च केल्या 12, 16 धावसंख्या खर्च केल्या गणेशने. त्याच्यानंतर आले रोहित, ज्यांचं नाव आम्हाला चुकीचं सांगितलं गेलं. त्यांनी खर्च केल्या गेल्या 23 आणि वैभवच्या अगेन्स्ट सुद्धा 23 धावसंख्या बनल्या गेल्या. अशा प्रकारे धावसंख्या बनल्या गेल्या. 76 आणि 77 धावसंख्येचं एक माउंट एव्हरेस्ट एवढं मोठं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल. ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या आता बॅटिंग करण्यासाठी जातील गावदेवी साकुर्ले टीमला. 76 धावसंख्या 77 धावसंख्या या ठिकाणी बनवाव्या लागतील. आणि गावदेवी साकुर्ले टीमला ही कमी लेखून चालणार नाही. त्यांच्यामध्ये टॉप ऑर्डरचे बॅट्समन, मिडल ऑर्डरचे बॅट्समन आणि क्रमांक 6 आणि 7 क्रमांकावरती जे बॅट्समन जातात ना, ते सुद्धा धावसंख्या चेस करण्याची क्षमता ठेवतात. त्याच्यामुळे बघूया, क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा आकडा तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही की हा आकडा तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल. हल्लीच्या हंगामामध्ये एका षटकामध्ये 43 धावसंख्या सुद्धा झाल्यात. हल्लीच्या हंगामामध्ये तुम्ही पाहिले असेल केंद्रीय मंत्री चषकामध्ये कारिवली वर्सेस गोरसे ही मॅच होती. 50 धावसंख्या बनल्या होत्या. 51 धावसंख्येचं लक्ष्य होतं. त्या ठिकाणी कपिल केने मैदानाच्या आतमध्ये गेले. 9 धावसंख्येची गरज शेवटच्या षटकामध्ये होती आणि त्या 9 धावसंख्येचा डिफेन्स सुद्धा झाला आणि त्या षटकामध्ये 2 विकेट सुद्धा आले. म्हणजेच क्रिकेटमध्ये ना कधी पारडं बुद्धिबळासारखं एखादा प्यादा उचलून घेईल ना, तुमच्या राजाला कधी बाद करेल ना, ते सांगू शकत नाही. पाहूया बुद्धिबळासारखा खेळ अगदी आक्रमकतेच्या जोरावरती टीम गावदेवी साकुर्ली या ठिकाणी या 77 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करते. तर 77 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल. तर 77 धावसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे चेस होईल या ऐकूया आपण मोनिश पाटील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. थँक्यू दिजे. चला पंच मैदानामध्ये लगेच रवाना व्हायचं आहे. अगदी जर बघितलं गेलं तर या टुर्नामेंटची पहिली अर्धशतकाची पारी देखील आपल्याला कॅप्टन धनेश याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अप्रतिम खेळाची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती अगदी जर बघितलं गेलं तर टीम जय बजरंग शेलार संघाची दिंडी जी आहे ती जाऊन पोहोचली गेली तब्बल 76 धावांवरती आणि 77 धावांचं भलं मोठं आव्हान या मैदानामध्ये दिलं गेलंय. असं अगदी जर बघितलं गेलं तर या आधीची मॅच अगदी 51 धावांचं आव्हान होतं. ते मात्र सहज सोप्या पद्धतीने 3 ते 4 चेंडू राखून मात्र पार केलं होतं. पण यावेळेस 77 धावांचं आव्हान कशा प्रकारे स्वीकारून फलंदाजी होतीये ती बघावं लागेल. अगदी गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहित, नॉन स्ट्रायकर एंडला आकाश, हे 2 फलंदाज पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला आकाश पाहायला मिळतोय, माफ करा. अगदी जर बघितलं गेलं तर हे 77 धावांचं आव्हान या दोघांवरती खूप काही डिपेंड असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आकाश, नॉन स्ट्रायकर एंडला रोहित पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज देखील अक्षय सज्ज झालाय. या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. नो डाऊट 77 धावांचा पाठलाग करायचा असेल तर वार करावाच लागेल. पहिला चेंडू यावेळेस काय फटका आहे, दर्जेदार क्लास दाखवताना एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर, चौकार.
थँक्यू दिजे. ओहो, काय सुरुवात चांगली पद्धतीने केली आहे. या प्रकारची खऱ्या अर्थाने फटक्याची गरज होती. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक चांगली ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि मी म्हणतो ना की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे एक्स्ट्रा कव्हरच्या ड्राईव्ह पाहायला मिळतात क्रिकेटचं सौंदर्य खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल. आणि इथे मात्र दाखवलं गेलंय पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस आतमध्ये आणलं. चेंडूची लाईन आणि लेन चेंज केली गेली. कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, पण भाग्यशाली राहिला फलंदाज की बॅटची एज देखील घेऊ शकला असता. चेंडू निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 4. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू भाग मिल का भाग अडवलं जाईल का? हा देखील चेंडू निघून जातोय सीमा रेषे बाहेर. ही फलंदाजाची ताकद. येतोय चौकार. थँक्यू डीजे. जर आकाशाने षटकार हॅट्रिक मारली तर श्रावणी 11 संघाचा कर्णधार रितेश याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रावणी 11 पेहंजे संघाचा कर्णधार रितेश. चला वळतोय मैदानात पुन्हा एकदा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 धावसंख्या फलकावरती. चौथा चेंडू यावेळेस देखील गॅप मध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल, पण क्षेत्ररक्षक तैनात असतील. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी येईपर्यंत 2 धावा या सुखरूप पद्धतीने कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. बघा म्हटलं होतं ना की अशी सुरुवात तुम्हाला करावी लागेल आणि नक्कीच खऱ्या अर्थाने अगदी 77 धावांच्या पाठलागाची सुरुवात जो पलटवार होता तो मात्र चांगल्या पद्धतीने द्यायला सुरुवात केली आहे फलंदाज आकाशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र स्टेट ड्राईव्ह सर्वात सेफ शॉट क्रिकेट विश्वामधला आणि इथे देखील मिळतील 4 धावा. काय चांगल्या पद्धतीची फटकी ठोशात ठोस जशास तसं उत्तर दिलं जात आहे. चेंडू येईल चौकाराकरिता. थँक्यू दिसे. आकाश ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय ना तंत्रशुद्ध फटके. क्रिकेटमध्ये कशा फटक्यांची खऱ्या अर्थाने पॉवर प्ले मध्ये गरज असते ते फटके खऱ्या अर्थाने दाखवायला सुरुवात केली आहे. गोलंदाज अक्षय थोडासा फंबल झालाय. हा चेंडू बॅकफुटला गेले. चेंडूचा वेट केला गेला होता नक्कीच, पण निर्धावच्या स्वरूपामध्ये अखेर शेवटचा चेंडूचा मात्र लँड होतोय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच तब्बल 14 या आकड्यावरती. जर्मान खेळाडू कक्षामध्ये मी विनंती करेन की प्लीज आतमध्ये बसा. ज्या खुर्च्या आपल्याला दिल्या गेल्यात तिकडे बसा. तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळाले. बिनबाद 14 आणि अनेकदा असं म्हणतात ना की पॉवर प्ले मध्ये 12च्या वरती जर तुम्ही धावा जोडत असाल आणि कोणत्या प्रकारचा विकेट नसेल तर तुम्ही नक्कीच एक पाऊल पुढे असाल. आणि इथे म्हणेन मी की टीम शेलारच्या विपक्षामध्ये टीम साक्रोली संघ 1 पाऊल पुढे आहे. ज्यावेळेस मात्र शेलार संघ फलंदाजी करत होती तेव्हा मात्र पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या आणि पलटवारच्या वेळेस मात्र जर बघायला गेलं तर धावा आल्या 14. म्हणजे जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात झाली. हा ट्रॅकर चेंडू इथे हवेत मिस्टॅम स्ट्रोक फटका फसला आणि फलंदाज होतोय बाद. मिळतोय पहिला विकेट. कम ऑन डीजे. नक्कीच धन्यवाद डीजे. रॅपिंगच्या दुनियामधला ज्याला आता खऱ्या अर्थाने भाषा म्हटलं जातं एमव्हीवे वंटाय यांचा मात्र मधुर संगीत आपल्या कानापर्यंत पोहोचवला. अशी रॅपिंगची दुनिया अगदी जर बघितले गेले 2 ते 3 वर्षापूर्वी तर याला मात्र तेवढा ट्रेंड नव्हता, पण आता मात्र मॉडर्न होत चाललाय आपला देश देखील आणि आता मात्र रॅपिंगची दुनिया देखील
दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत फरांजी कोतकर यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. असं पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत सज्ज होत आहे. यावेळेस आडव्या पट्ट्याचा फटका टिप विकेटच्या रेजरमध्ये खेळाडू पाठीमागे नक्कीच तैनात असेल. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक सिंगल धावेच्या जोराने समीकरण हळूहळू मात्र कुठेतरी लांबवर गेलंय. आणि टीप जे बजरंग शेलार संघाचं मात्र मी म्हणेन की इथून 99.99% मॅचमध्ये विजयाचं नाणं नक्कीच घेतलंय. येस, यापुढील होणारे मॅच टीम आईगावदेवी पुंडास आणि टीम महापोली. टीम आईगावदेवी पुंडास आणि टीम महापोली. येस, कुठे असाल तर प्लीज आमच्यापर्यंत जोडा. टीम पुंडास आणि टीम महापोली यापुढील होणारी मॅच, आणि इथून होणाऱ्या मॅचेस ज्या आहेत त्या 3 षटकांच्या असतील. यस, चला मॅन ऑफ द मॅच नन ऑफ ओनली, ज्याने या टुर्नामेंटचा आणि आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, यस धनेश भोईर याला मी विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचंय. यस धनेश भोईर, प्लीज कम ऑन द डाईज अँड टेक युअर प्राइज. अप्रतिम फटकेबाजी, वैयक्तिक अर्धशतक मैदानामध्ये जोडला गेला. तदनंतर यापुढील होणारी मॅच एका बाजूला टीम आईगावदेवी पुंडास तर एका बाजूला टीम महापोली असेल. हॅलो, चला धनेश, लगेच डाईजवर यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं असेल तर प्रथमतः ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय माननीय श्रीयुत फरान भाई यांना मी विनंती करतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्मानित करायची आहे. नक्कीच जी ट्रॉफी आपल्याला लाभली गेली, आदरणीय JK गुरव माजी सरपंच ग्रामपंचायत कवाड यांच्या माध्यमातून पोहोचली गेली आहे, अशी देण्यासाठी मी फरान भाई यांना विनंती करतोय. नंतर गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी मी अनु यांना विनंती करेन की धनेशाला गिफ्ट हॅम्पर सन्मानित करायची आहे. तदनंतर मेडल देण्यासाठी मी विनंती करेन हरेशजी वारगडे साहेब यांना मी विनंती करतोय की मेडल द्यायचं आहे. आणि तदनंतर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ही देण्यासाठी मी युवा नेता सागर भारेराव यांना मी विनंती करतोय, धनेशालाही सन्मानित करायचे आहे. यास एकदा जोरदार टाळ्या. यास आयोजकांसाठी तर अगदी जर विचार केला तरी देखील जोरदार टाळ्या द्यायचं, कारण की या प्रकारचं जे नियोजन आहे आपल्या सिटी क्रिकेटमध्ये जास्त पाहायला मिळत आहे. आणि मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की ग्रामीण विभागामध्ये, धनेश एक मिनिट तू देखील थांबायचं आहे, ग्रामीण विभागामध्ये या प्रकारचं आयोजन नियोजन जेव्हा होतं ना तेव्हा बघण्यासारखं असतं. धनेश, काय म्हणशील आपल्यातून फटकेबाजी आणि तुझ्या बॅटमधून या टुर्नामेंटचं पहिलं अर्धशतक आलं? खूप चांगलं वाटतं, फर्स्ट टाइम अर्धशतक मारलेलं आहे. यास अगदी जर विचार केला धनेश तर अशा प्रकारचं जेव्हा नियोजन असतं ते मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये, या प्रकारे केंद्रीय मंत्री चषक तुम्ही देखील खेळून आले, तुम्हाला देखील कळालं असेल मोठं नियोजन आयोजन, आणि इथे या प्रकारचं नियोजन आयोजनाला काय बोलशील? खूप चांगला नियोजन आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल कुणाल भाऊ यांचे धन्यवाद मानतो. नक्कीच ऑल दी बेस्ट तुला पुढील वाटचालीसाठी. एक चांगला खेळ करत राहा आणि